नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 सोबतच कंबाईन आणि तुमच्या ज्या कंबाईन मेन्स परीक्षा आहे 2026 याच्यासाठी आपली इथे लेक्चर सिरीज चालू आहे। लेक्चर सिरीज जी आहे पूर्णपणे मोफत आहे, लक्षात घ्या। तर येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी बऱ्याच सब्जेक्टची स्ट्रॅटेजी आपण इथे बघत आहोत आणि आपली जी दर्जेदार पुस्तक आहे त्या दर्जेदार पुस्तकामधून आपण एमसीक्यू क्वेश्चनची प्रॅक्टिस करत आहोत, लक्षात घ्या। तर इथं आपण मला वाटतं 4 ते 5 सेशन तुम्हाला पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र याच्यावरती मी दिलेले आहेत आणि आज आपण विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर जे आपलं लुसेंटचं पुस्तक आहे, ज्याला आपण रवी भूषण सरांचं लुसेंटचं पुस्तक म्हणतो, त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलेला आहे केसागर पब्लिकेशनने। आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य तुम्हाला याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे की बाबा ही जी आपली पुस्तकं आहेत ना, अनुवादित पुस्तकं, जसं की फॉर एक्झाम्पल लुसेंटचं पुस्तक, तर या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे बघा। तर ही लुसेंटची जी 2 पुस्तकं आहेत, तुम्ही 2 पुस्तकं बघता, एक पुस्तक थेरीचं आहे, एक पुस्तक एमसीक्यूचं आहे। तर हे जे थेरीचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला तुमचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पण डिस्कस करून दिलेले आहेत। सोबतच इथं तुम्हाला 1 डिसेंबर 2024 ची जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये 20 पैकी 15 प्रश्न याच पुस्तकामधून होते। पुन्हा तुमचा 2022 चा जो क्वेश्चन पेपर झाला होता तिथं 23 पैकी 23 प्रश्न याच पुस्तकामधून होते। आता प्रश्न पुस्तकामधून होते याचा अर्थ असा नाही की पुस्तक फक्त वाचायचंय, पुस्तक अभ्यासायचंय, त्याच्यातले एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे, ठीक आहे, ओके। आणि याच्या सोबतच तुम्हाला लुसेंटचं आणखी एक पुस्तक येतं केसागर ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स आणि मॉडेल प्रॅक्टिस सेट। मूळ लेखक आहेत रवी भूषण सर, प्राध्यापक हेमंत देव, ओके। संस्करण आहे अनिरुद्ध क्षीरसागर सरांचं। तर ही 2 पुस्तकं मूळ हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे, त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे केसागर पब्लिकेशनने। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण अशा दर्जेदार पुस्तकांवरती बेसच आपले इथं सेशन होत असतात। आणि पुस्तक मागवण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पब्लिकेशनची लिंक मिळून जाईल, त्या लिंक वरून तुम्ही डायरेक्ट पुस्तकं परचेस करू शकता, किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही केसागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक परचेस करू शकता, ठीक आहे, ओके। चला, तर आज आपण याच पुस्तकामधून काही एमसीक्यू घेत आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेच, पण इथून तुम्हाला क्वेश्चन सुद्धा तुमच्या परीक्षेमध्ये डेफिनेटली दिसतील, ओके। चला, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे इथं, मूत्रातून उत्सर्जित होणारी जीवनसत्व कोणती किंवा कोणते? पहिला ऑप्शन आहे जीवनसत्व अ, दुसरा ऑप्शन आहे जीवनसत्व ब, तिसरा आहे जीवनसत्व क, चौथा आहे जीवनसत्व ड आणि के। काय येईल उत्तर बघा। याच्या आधी जर तुम्ही राज्यसेवेचे पेपर काढून बघितले असतील तर तुम्हाला जे मानवी शरीर आहे ना, त्या मानवी शरीरातील पचन संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले। 2017-18 चे क्वेश्चन पेपर काढून बघा, तिथे तुम्हाला युरिन फिल्ट्रेशनचा क्रम विचारला होता, ठीक आहे, युरिन फिल्ट्रेशनचा क्रम विचारला होता। त्याच्यामुळे हे टॉपिक आहेत ना, हे टॉपिक खूप महत्वाचे आहेत, लक्षात घ्या। तर मूत्रातून उत्सर्जित होणारे जे जीवनसत्व आहे ते जीवनसत्व असतं क, ठीक आहे, लक्षात ठेवा। कोणतं जीवनसत्व असतं? जीवनसत्व क। नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता साखरेचा मोठा स्रोत आहे? टरबूज, बीट, ऊस आणि खजूर। साखरेचा मोठा स्रोत म्हटलेला आहे तुम्हाला इथं। जवळजवळचे ऑप्शन आहेत, इथं तुम्ही बीट आणि टरबूज एलिमिनेट कराल, पण ऊस आणि खजूर मध्ये जर बघितलं तर ही नॅचरल शुगर आहे, इथं आपल्याला ऊस हा ऑप्शन बरोबर राहणार आहे, ओके, क्लिअर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न आहे प्रकाश संश्लेषण, श्वसन, सेंद्रिय द्रव्याचे कुजणे आणि ज्वालामुखी क्रिया, ठीक आहे, विचार करा म्हटले। वरीलपैकी कोणत्या क्रिया पृथ्वीच्या कार्बन चक्रामध्ये किंवा कार्बन डायऑक्साइड वायू मिसळतात? कार्बन सायकल मध्ये ह्या 4 क्रियांपैकी कोणत्या क्रिया CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायू मिसळतात? 3 नंबरचा क्वेश्चन बघा। प्रकाश संश्लेषण, श्वसन, सेंद्रिय द्रव्याचं कुजणं, तर हे सगळे जे ऑप्शन आहेत नाही तर हे सगळे ऑप्शन आपले बरोबर येतील, ओके। 1, 2, 3 आणि 4। जस्ट 1 मिनिट थांबा, ओके। चला, नेक्स्ट क्वेश्चन आपला कुठला आहे बघा इथं। नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे 4 नंबरचा क्वेश्चन।
क्वेश्चन इथे तुम्हाला दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांची कमतरता, बघा क्वेश्चन नंबर 4, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांची कमतरता हाडे ठिसूळ होण्यास जबाबदार असते. बघा हाडं जी आपली ठिसूळ होतात ना, ती कोणत्या मूलद्रव्यामुळे ठिसूळ होतात असं तुम्हाला इथे विचारलंय. पहिला ऑप्शन आहे कॅल्शियम, दुसरा फॉस्फरस, तिसरा नायट्रोजन, चौथा कार्बन. 4 क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेले आहेत. उत्तर काय येईल बघा, कॅल्शियम आणि फॉस्फरस, फक्त कॅल्शियम, कॅल्शियम फॉस्फरस नायट्रोजन आणि कार्बन. उत्तर काय येईल बघा, तर इथं उत्तर जर आपण बघितलं तर इथं कॅल्शियम आणि फॉस्फरस जे आहे ना, कॅल्शियम आणि फॉस्फरस, तर या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे काय होतं, हाडं ठिसूळ होण्याला जबाबदार असतात. ओके क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा 5 नंबरचा, डीएनए चे दोन्ही पट्टे ज्याला आपण स्ट्रँड्स म्हणतो, तर डीएनए चे जे दोन्ही पट्टे आहेत बघा, डीएनए आरएनए याच्यावरती क्वेश्चनची संख्या कायम असते आपल्याला माहितीये. तर डीएनए चे दोन्ही पट्टे डॅश डॅश द्वारे एकत्रबद्ध असतात. पहिला ऑप्शन आहे हायड्रोजन बंध, दुसरा सहसंयोज बंध, तिसरा विद्युत स्थितिक बंध आणि चौथा वॅन्डरवॉलचे बल. आता इथे जर तुम्ही बघितलं ना, तर वॅन्डरवॉल बल जे आहे ना किंवा वॅन्डरवॉल फोर्स जे आहे ना, तर याच्यावरती पूर्वी क्वेश्चन विचारलेले होते वॅन्डरवॉलच्या बलावरती. पण इथे तुम्हाला काय विचारले, डीएनए चे 2 स्टँड कशाने बद्ध झालेले असतात. 5 नंबरचा क्वेश्चन बघा, तर इथे जर आपण बघितलं तर इथं सहसंयोज बंध आणि विद्युत स्थितिक बंधाचा संबंध येतो का, नाही येत. लक्षात घ्या, इथं हायड्रोजन बंध आणि जे वॅन्डरवॉल बल आहे ना त्याचा संबंध येतो. म्हणजे डीएनए चे जे 2 स्टँड असतात ना, ते हायड्रोजन बंध आणि वॅन्डरवॉलचं बल याच्याद्वारे काय झालेले असतात, एकत्र झालेले. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कीटकाच्या दंश करण्याने होणाऱ्या खाजेचं कारण काय. एखाद्या कीटकाने दंश केला आणि जर इचिंग होत असेल तर का बरं इचिंग होतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला मुंगी चावली असेल किंवा मधमाशी चावली असेल तर काय कारण असतं की इचिंग होतं. पहिला ऑप्शन आहे फॉर्मिक आम्ल, दुसरा आहे ऍसिटिक आम्ल, तिसरा लॅक्टिक आम्ल, चौथा मॅलिक आम्ल. 6 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल बघा, तर उत्तर आहे इथं फॉर्मिक आम्ल. ओके, फॉर्मिक आम्ल. तर कीटकाच्या दंश होण्याने इथं काय झालेलं असतं, इचिंग होते फॉर्मिक आम्लामुळे. ठीक आहे, ओके क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न आपण इथं घेऊया. पुढचा प्रश्न आहे इथं, अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रोत असल्याने, बघा अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रोत असल्याने आहारामध्ये नियमित ताजी फळे आणि पालेभाज्या घेण्याचा सल्ला दिला जातो. जनरली डॉक्टर लोक देतात, बरोबर. मग व्यक्तीला दीर्घायुष्य आणि आरोग्य राखण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट कशी मदत करतात. आता आपल्याला माहितीये की फळं खाल्ली पाहिजेत, पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, पण हे नक्की कसं मदत करतात आपल्याला दीर्घायुष्य होण्यासाठी, हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे. तर ऑप्शन काय आहेत बघा, पहिला ऑप्शन आहे शरीरातील जीवनसत्वाच्या संश्लेषणासाठी आवश्यक विकारांना अँटीऑक्सिडंट सक्रिय करतात आणि जीवनसत्वाची जी कमतरता आहे ती होऊ देत नाहीत, म्हणून अँटीऑक्सिडंट महत्वाचे. शरीरातील प्रथिन, कर्बोदके, मेद यांचे अत्याधिक ऑक्सिडीकरण रोखतात आणि ऊर्जेचा अनावश्यक अपव्यय रोखण्यास मदत करतात. बरोबर आहे का बघा. चयापचया दरम्यान शरीरात तयार होणाऱ्या मुक्त मूलांकुरांचे उदासीकरण करतात. सी ऑप्शन बघा. आणि चौथा ऑप्शन, ते शरीराच्या पेशीमधील ठराविक जनुके सक्रिय करतात आणि वृद्ध होण्याच्या प्रक्रियेला विलंब करण्यास मदत करतात. उत्तर काय येईल बघा, 7 नंबरचा क्वेश्चन. बघा आता याच्यामध्ये जर बघितलं ना, तर तुम्हाला म्हटले की हे अँटीऑक्सिडंट मदत कसं करतात, तर याचं आन्सर आहे सी ऑप्शन, चयापचया दरम्यान शरीरात तयार होणाऱ्या मुक्त मूलाकुरांचे उदासीनीकरण करतात. बरोबर, ओके. तर हे अशा पद्धतीने अँटीऑक्सिडंट मदत करतात, म्हणून आपल्याला पालेभाज्या, फळभाज्या खायला सांगितल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता. हे सगळे क्वेश्चन प्रिव्हियस इयर एक्झाम मध्ये विचारलेले आहेत, त्याच्यामुळे हे क्वेश्चन पुढे तुम्हाला रिपीट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, लक्षात घ्या. ओके क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता पुढील मार्गाने पाया तयार करते. मृदा निर्मिती, जमिनीची धूप रोखणे, कचऱ्याचा वापर, पुनर्वापर आणि पिकाचं परागकरण. काय उत्तर बघा, वाचून बघा ऑप्शन, तोपर्यंत मी तुम्हाला थोडासा वेळ देते. चला काय उत्तर बघा, तर इथे जर आपण बघितलं जैवविविधता जी आहे ना, जैवविविधता, तर याच्यामध्ये तुम्हाला
कोणत्या मार्गाने पाया तयार करते? मृदा आपल्या जीवनासाठी गरजेची आहे, मृदेमधून आपण पिकं घेतो, बरोबर. जमिनीची धूप रोखणे, कचऱ्याचा पुनर्वापर, पिकांचे परागण, म्हणजे हे चारही ऑप्शन इथं आपल्याला मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता पाया तयार करण्याच्या पाठीमाग दिसून येतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. वार्षिक वलयांचा अभ्यास म्हणजे डेंड्रोलॉजी, डेंड्रोक्रोनॉलॉजी, ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर. 9 नंबरचा क्वेश्चन बघा. 9 नंबरचा क्वेश्चन डेंड्रोक्रोनॉलॉजी, त्याच्यानंतर डेंड्रोलॉजी, ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर. उत्तर काय आलं तुमचं? आता इथे बघा अॅन्युअल रिंग्स म्हटलेलं आहे. तर असे क्वेश्चन याला तुम्ही मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन म्हणू शकता. याच्या पाठीमागचं जे थेरी कंटेंट आहे ते सगळं तुम्हाला आपल्या लुसेंटच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. म्हणजे याचं उत्तर काय आलं इथं? उत्तर तुमचं बघा, असे क्वेश्चन तुम्ही राज्यसेवा परीक्षेमध्ये अंदाजेपणे सोडवू शकत नाही. हॉर्टिकल्चर म्हणजे काय, सेरिकल्चर म्हणजे काय, ॲग्रोनॉमी म्हणजे काय, ह्या ज्या संज्ञा आहेत ना ह्या तुमच्या वाचनात असल्या पाहिजेत. ओके, नेक्स्ट आहे फळांचा अभ्यास म्हणजे काय? स्पर्मॉलॉजी, एन्थोलॉजी, पेडोलॉजी आणि पोमोलॉजी. 10 नंबरचा क्वेश्चन बघा. फळांचा अभ्यास म्हणजे पोमोलॉजी. ओके, काय आहे? पोमोलॉजी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. वनस्पतींच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास म्हणजे काय? मॉर्फोलॉजी, टॅक्सोनॉमी, अॅनाटॉमी, हिस्टोलॉजी. वनस्पतींच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास म्हणजे काय? 11 नंबरचा क्वेश्चन बघा. अॅनाटॉमी. ओके, हिस्टोलॉजी नाही. हिस्टोलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर उत्तर आहे इथं अॅनाटॉमी. तर प्रिव्हियस सगळ्याच एक्झाम मध्ये, भले त्या युपीएससीची परीक्षा असू द्या, तुमच्या सरळ सेवेच्या परीक्षा असू द्या, सगळ्याच परीक्षांमध्ये आलेले क्वेश्चन सगळे तुम्हाला इथं सॉल्व्ह करायला मिळत आहे. 12 नंबरचा क्वेश्चन बघा. जर पाण्याशिवाय वनस्पतींवर खतांचा अतिरिक्त मारा केला तर संबंधित वनस्पती संदर्भात खालीलपैकी काय घडतं? वाढ खुरटते, बदल विकसित होतात, जीवद्रव्य संकुचन झाल्याचे मरते आणि अप्रभावित राहते. जर पाणी न देता तुम्ही वनस्पतींवर खतांचा अतिरिक्त मारा केला तर काय होईल? 12 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 12 नंबरचा क्वेश्चन काय होईल? जीवद्रव्य कुंचन झाल्याने मरून जातील वनस्पती, बरोबर. ओके, चला 12 क्वेश्चन आपण इथे कंप्लीट केले. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खूप चांगले क्वालिटी क्वेश्चन तुम्हाला या पुस्तकात पाहायला मिळतात. पुढचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. पहाटे काही तास गवत व वनस्पतींच्या पानांच्या टोकांवर पाण्याचे थेंब दिसतात. आपण पण बघितलेलं असतं, बरोबर. तर आता आपण हे दिसताना खूप सुंदर दिसतं, आपण त्याचे फोटोज वगैरे कधी काढले असतील, पण हे जे पाणी येतं ना हे कुठून येतं असं म्हटलेलं आहे? वातावरणातून येतं, स्टोमॅटामधून येतं, वस्क्युलर बंडल्स मधून येतं का जलग्रंथीमधून येतं? झाडांवरती हे जे पाणी तुम्हाला दिसतंय हे कुठून येतं असा इथं क्वेश्चन विचारलेला आहे. तर हे स्टोमॅटामधून येतं, लक्षात घ्या. ठीक आहे, कुठून येतं? प्ररंध्र. मराठीमध्ये याला प्ररंध्र म्हणतात, इंग्रजीमध्ये स्टोमॅटा म्हणतात. ओके, 14 नंबरचा क्वेश्चन बघा. वृक्षाच्या खोडाजवळील साल वर्तुळाकार काढली. आपण बघितलं एखादं मोठं झाड आहे, ठीक आहे, वडाचं झाड असू द्या, आंब्याचं झाड असू द्या, तर ती वर्तुळाकार काढली तर वनस्पती सावकाश वाढते आणि मृत पावते. असं का होतं? बरोबर. तर जमिनीतील पाणी वरील भागात पोहोचत नाही, मुळांना ऊर्जा मिळत नाही, जमिनीखालील सूक्ष्म द्रव्यांद्वारे वनस्पती संक्रमित होते, मूळ श्वसनाद्वारे ऑक्सिजन मिळवू शकत नाही. 14 नंबरचा क्वेश्चन बघा. काय उत्तर? बघा, वृक्षाचा खोड म्हटलंय, जे खोड आहे ना, खोड. तर इथे काय होईल? जमिनीतील पाणी वरील भागात पोहोचेल का? पोहोचणार नाही. म्हणून इथं वनस्पती जी आहे ना ती सावकाश वाढलेली तुम्हाला दिसते आणि मृत झालेली दिसते, बरोबर. ओके, 15 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती प्राणीऊती संप्रेरके आणि उष्णतेची वाहतूक करते? 15 नंबरचा क्वेश्चन बघा. 15 नंबर. खालीलपैकी कोणती प्राणीऊती संप्रेरके आणि उष्णतेची वाहतूक करते आणि जलपातळी कायम राखते? संयोजी ऊती, स्नायू ऊती, रक्त चेता ऊती. 15 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे कोणती प्राणीऊती म्हटलंय संप्रेरक आणि उष्णतेची वाहतूक करते आणि जलपातळी कायम राखते? संयोजी ऊती, स्नायू ऊती तर इथं तुम्ही इलिमिनेट करू शकता. उत्तर काय येईल? रक्त, बरोबर. ओके, चल 16 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती वनस्पती कापल्याने मल्टीप्लाइड म्हणजे गुलित होत नाही? गुलाब, पानफुटी, केळी आणि झेंडू. आता का होत नाही त्याच्या डीप मध्ये जाऊ नका, ठीक आहे. मल्टिपल क्वेश्चन तुमच्या हाताखालून जाऊ द्या.
पानफुटीच का होत नाही, गुलाब का होते, आपल्याला इतकं डीप मध्ये जायचं नाही. फक्त कोणत्या वनस्पती मल्टिप्लाइड होतात, कोणत्या होत नाही. आता इथे लक्षात ठेवायचं, गुलाब मल्टिप्लाइड होतो, केळी होते, झेंडू होते, पण पानफुटी होत नाही. कारण होणाऱ्या पण विचारू शकतात, नाही होणाऱ्या पण विचारू शकतात. बरोबर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा 17 नंबरचा. जनावरे गवत किंवा चाऱ्यातील सेल्युलोज पचवण्यास सक्षम असतात. का सक्षम असतात विचारले. जनावर गवत किंवा चाऱ्यातील सेल्युलोज पचवण्यात सक्षम असतात. रिझन विचारले. रोमंथिकामध्ये असलेले जीवाणू सेल्युलोजचे विघटन करतात. जनावरांच्या रोमंथिकाद्वारे सेल्युलोजची निर्मिती होते. रोमंथिकामध्ये आम्ले असतात. सेल्युलोज रोमंथिकात दीर्घकाळ राहतात. काय येईल उत्तर बघा. चला क्वेश्चन नंबर 17. उत्तर काय येईल बघा. तर इथं बघा, जे रोमंथिका असतात त्याच्यामध्ये असलेले जे जीवाणू असतात ना, तर ते जीवाणू सेल्युलोजचं विघटन करतात. लक्षात आलं. म्हणून जनावर गवत किंवा चाऱ्यातील सेल्युलोज पचवण्यास काय असतात इथं सक्षम असलेले आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. जी गर्भवती स्त्री असते किंवा प्रेग्नेंट लेडीज असते ना, तर त्या स्त्रीला विशेषत्वाने सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला का दिला जातो. तर हरित लवकांचा संपन्न स्रोत आहेत म्हणून, लेसिथिनचा संपन्न स्रोत असतात म्हणून, फॉलिक आम्ल जे फॉलिक ऍसिड गरजेचं असतं त्याचा सोर्स आहे, जे डीएनएच्या संश्लेषणासाठी आवश्यक असतं म्हणून, का ते पेशींच्या उपचयासाठी म्हणजे अनाबोलिझम साठी असलेल्या मेदाम्लाचा संपन्न स्रोत असतात म्हणून. आता देतात हे आपल्याला माहिती, का देतात हे माहित नसतं. बरोबर. तर सगळ्यात जास्त काय आपल्याला माहिती, फॉलिक ऍसिड. आपण कधीतरी असं ऐकलेलं असतं घरामध्ये की फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिलेत बाबा, किंवा ज्या लोकांना गोळ्या खायची सवय नाही त्यांनी पालेभाज्या खा वगैरे वगैरे. त्याच्यावर तुम्ही अंदाजे इथं उत्तरं देऊ शकता. कधी कधी उत्तरं बरोबर पण येतील, पण आपल्याला हे माहित असलं पाहिजे. ओके, क्लिअर. तर इथं आपले 18 क्वेश्चन कंप्लीट झाले. 19 नंबरचा क्वेश्चन आपण इथं पुढे घेऊया. 19 नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा. जे आपण कणिक मळतो की नाही घरामध्ये, कणिक फुगवण्यासाठी त्याच्यामध्ये किण्व का मिसळतात. का बरं मिसळलं जातं. टेम्परेचर मध्ये वाढ होण्यासाठी, पदार्थाची राशी वाढवण्यासाठी, किण्व पेशींना संख्या वाढवण्यासाठी, कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होण्यासाठी. साधा सिंपल क्वेश्चन आहे. कार्बन डायऑक्साईड वायू जो असतो ना, तो मुक्त होण्यासाठी इथं त्याच्यामध्ये किण्व मिसळलं जातं. ओके, क्लिअर. आणि 20 नंबरचा क्वेश्चन आहे आपला पुढचा. खालीलपैकी वनस्पतीची कोणती रचना बाष्पोत्सर्जनामध्ये जबाबदार असते. काष्ट, मूळ, पर्णरंध्र का साल. बाष्प उत्सर्जन सगळ्यांना माहिती, पर्णरंध्र. बरोबर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथं तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत पाणी आणि इतर पदार्थांच्या वहनासाठी विशेष वहनकारी ऊती नसतात म्हटले. ठीक आहे बघा, क्वेश्चन काय विचारलाय तुम्हाला. कोणती अशी वनस्पती आहे ज्या वनस्पतीमध्ये पाणी आणि इतर पदार्थांच्या वहनासाठी विशेष वहनकारी ऊती नसतात. मर्केशिया, मर्सिलिया, सायकस, फर्न, ऑब्लिक, नेचे. 21 नंबरचा क्वेश्चन बघा. 21 नंबरचा क्वेश्चन मर्केशिया. ओके, तर याच्यामध्ये बघा मर्केशिया वरती क्वेश्चन आहेत, सायकस वरती क्वेश्चन आहेत, फर्न आणि नेचे वरती सुद्धा क्वेश्चन विचारले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जीवाणूचा शोधकर्ता म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल. तर आपल्याला संशोधक आणि त्यांनी लावलेले शोध जोड्या लावायचे क्वेश्चन असतात. फिलिन बँकचे पण असतात. तर इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, न्यूट्रॉनचा कोणी लावला. बरोबर. तर इथं तुम्हाला जीवाणूचा शोधकर्ता विचारलाय. लिवेनहॉक, रॉबर्ट हुक, रॉबर्ट कोच का लुई पाश्चर. 22 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 22. उत्तर काय येईल बघा. उत्तर काय येईल बघा. लिवेनहॉक, रॉबर्ट हुक, रॉबर्ट कोच, लुई पाश्चर. 22 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 22. लिवेनहॉक. बरोबर. उत्तर काय येईल. उत्तर इथं आपला असेल लिवेनहॉक. ओके, क्लिअर. जस्ट एक मिनिट थांबा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 23 नंबरचा प्रश्न. मानवी शरीराच्या संतुलनाचे मुख्य इंद्रिय या ठिकाणी स्थित असते. मानवी शरीराच्या संतुलनाचं मुख्य इंद्रिय जे असतं ना, ते कोणत्या ठिकाणी स्थित असते. कानाच्या आतल्या भागात, पाठीच्या
कण्याचा सर्वात वरच्या भागात, मेंदूच्या पुढच्या भागात, कानाच्या मधल्या भागामध्ये? 23 नंबरचा क्वेश्चन बघा. तर तुम्हाला विचारले, जो मानवाच्या शरीराचा जो बॅलन्स होतो ना, तो मुख्य इंद्रिय कोणतं आहे? बरोबर, आपल्याला वाटतं मेंदूचा पुढचा भाग, पण इथे जे तुमचा आन्सर आहे ना, ते आहे कानाच्या आतल्या भागात. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जमिनीत मुळांना सहजगत्या उपलब्ध असलेलं पाणी हे डॅश डॅश असतं. जमिनीमध्ये मुळांना सहजगत्या उपलब्ध असलेलं पाणी हे गुरुत्वाकर्षण जल असतं, केशिका जल असतं, आर्द्रता जल असतं का पावसाचं पाणी असतं? 24 नंबरचा क्वेश्चन. केशिका जल असतं. बरोबर, काय असतं? केशिका जल. तर जमिनीमध्ये मुळांना सहजगत्या उपलब्ध असलेलं पाणी हे केशिका जल असतं. ओके. अन्न विषबाधा कशामुळे होते? क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम, साल्मोनेला टायफी, बॅसिलस अँथ्रासिस. 25 नंबरचा क्वेश्चन बघा. 25 नंबरचा क्वेश्चन, क्लॉस्ट्रिडियम बोटुलियम. बरोबर. ओके. आता आजकाल खूप जास्त फूड पॉइझनिंगच्या न्यूज तुम्ही खूप ऐकत असाल. तर अन्न विषबाधा जी आहे ना, ती क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम याच्यामुळे होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 26 नंबरचा, क्षारयुक्त जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती शुष्कोद्भिद असतात, जलोद्भिद असतात, लवणोद्भिद असतात का रसदार असतात? अतिशय इझी क्वेश्चन आहे, काहीही याच्यामध्ये अवघड नाही. बरोबर. कशा असतात? लवणोद्भिद, कारण क्षारयुक्त जमीन म्हटले. ओके. काय म्हणतात त्याला, डोंगराळ, वाळवंटी भाग वगैरे अशा पद्धतीनं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न इथं आहे. पुढीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे रोग प्रतिक्षमनाची कमतरता उद्भवू शकते? कॅल्शियम, जस्त, शिशे, तांबे. सीडीएस 2010 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. सीडीएस परीक्षा 2010. रोग प्रतिक्षमन. कॅल्शियम इथे येणार नाही, तांबे येणार नाही, इथं ऑप्शन येईल जस्त. इथं ऑप्शन काय येईल? जस्त. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 28 नंबरचा, खालीलपैकी मानवी शरीरात आढळणाऱ्या पीएचचा योग्य वाढता क्रम कोणता आहे? मानवी शरीरात आढळणाऱ्या पीएचचा योग्य वाढता क्रम कोणता आहे? जाठर रस, लाळ आणि रक्त. पीएच म्हटलंय तुम्हाला, इथं रक्ताचा पीएच माहित पाहिजे, लाळेचा पीएच माहित पाहिजे आणि जठर रसाचा पण पीएच माहित पाहिजे. आणि ज्याचा पीएच जास्त आहे ना, तसा तुम्हाला इथं चढता क्रम लावायचा आहे. तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला फक्त आपल्या ब्लडचा पीएच सांगून द्या, पीएच रेंज काय असते मानवी शरीरामध्ये. ठीक आहे. ओके, क्लिअर. बघा, उत्तर आहे इथं जाठर रस, लाळ आणि रक्त. उत्तर काय? जाठर रस, लाळ आणि रक्त. तर याच्यामध्ये मी तुम्हाला हिंट दिलीच होती की ब्लडचा पीएच कसा असतो? जास्त असतो. ओके. जाठर रसापेक्षा लाळेचा पीएच जास्त असतो, लाळेपेक्षा रक्ताचा पीएच जास्त असतो, म्हणजे वाढता राहतो इथं. ओके. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या रोगाचा डास हा रोगवाहक नाही? क्वेश्चन काय विचारलाय बघा तुम्हाला इथं. कोणत्या रोगाचा डास हा वेक्टर विचारलेले आहे आपल्याला इथं. बरोबर. तर आपला पिवळा ताप, डेंग्यू ताप, हत्ती रोग आणि काळा आजार याच्यापैकी जर आपण बघितलं तर इथं काळा आजारावरती प्रिलियमला क्वेश्चन होता, हत्ती रोगावरती प्रिलियमला क्वेश्चन होता, डेंग्यू रोगावरती पण क्वेश्चन होता. म्हणजे क्वेश्चन इथं रिपीट होत आहेत. रिपीट होणारे जे क्वेश्चन असतात ना, त्याच्यामध्ये जे ऑप्शन असतात ना, त्या ऑप्शन मधूनच पुढे जाऊन क्वेश्चन प्रिपेअर होत असतात. सो इथं जर आपण बघितलं त्याचा आन्सर काय येणार आहे? आन्सर आहे काळा आजार. बरोबर. तर हा वेक्टर नाही, म्हणजे रोगवाहक नाही. लक्षात आलं? रोगवाहक नाही. ठीक आहे. 30 नंबरचा क्वेश्चन बघा. 30 नंबरचा क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील सूक्ष्म हालचाली, शरीराचा समतोल आणि संतुलन राखणे आणि मसल टोन यांचं नियंत्रण, हे जे काम आहे हे आपल्या ब्रेनचा कोणता भाग करतो? बरोबर. आपलं जे शरीर आहे, आपल्या शरीराच्या ज्या छोट्या छोट्या सूक्ष्म हालचाली होतात, किंवा इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, अजून तुम्हाला दिलेलं आहे शरीराचा संतुलन आपले राखणं. बरोबर. आणि आपलं जे मसल टोन आहे ना, तर हे सेरेब्रम, थॅलॅमस, सेरेबेलम का हायपोथॅलॅमस? काय उत्तर? 12वी जर तुम्ही सायन्स साईडनी असाल तर तुम्हाला याची उत्तर पटकन येतील, म्हणजे ते आपल्याला होऊन गेलेलं असतं. बरोबर. तर अनुमस्तिष्क, आता तुम्हाला परीक्षेमध्ये मराठी ऑप्शन पण दिसतील, प्रमस्तिष्क, पुष्यासन, अनुमस्तिष्क. तर हे मराठी थोडं अवघड जातं, इंग्लिश मध्ये पण लक्षात ठेवा. तर याचं उत्तर आहे सेरेबेलम. बरोबर. काय आहे?
ऑप्शन नंबर 3 अनुमस्तिष्क, बरोबर. 31 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला इथं. इथं तुम्हाला जो आपला टॉपिक आहे बायोलॉजी मधले जे आपले टॉपिक आहे त्याच्यावरती जास्त क्वेश्चन आहेत. स्टेट बोर्डाची पुस्तकं किंवा एनसीआरटी 6वी पासून 10वी पर्यंत जर तुम्ही वाचला असेल, 11-12 ची एनसीआरटी आपल्याला इथं पॉसिबल पण होत नाही वाचणं, आणि 11-12चं आपल्याला फक्त इथं काय करायचं आहे, बायोलॉजी करायचं आहे. तेही तुम्ही लुसेंटचं जे आपलं पुस्तक आहे मराठीमध्ये अनुवादित झालेलं त्याच्यामधून तुम्ही करू शकता, कारण तिथं 11-12च्या फिजिक्स असेल, बायो असेल किंवा केमिस्ट्री असेल, सगळ्याचा सारांश दिलेला आहे आणि तेही मराठीमध्ये. ओके, तर याच्यामध्ये 31 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचा आपला ऑप्शन नंबर सी बरोबर येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा 32 नंबरचा. पर्यावरणावरती क्वेश्चन आहे तुम्हाला. पर्यावरण हे याची संमिश्र स्थिती आहे, म्हणजे पर्यावरण हे कशाची संमिश्र स्थिती आहे असं तुम्हाला इथे विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे जैविक घटकाची संमिश्र स्थिती आहे. दुसरा ऑप्शन आहे भूरूपी घटकाची संमिश्र स्थिती आहे. तिसरा ऑप्शन आहे अजैविक घटकाची संमिश्र स्थिती आहे. आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व. 32 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 32. तर इथं जर बघितलं तर पर्यावरणामध्ये तुम्हाला जैविक घटक दिसतात, अजैविक घटक दिसतात, भूरूपी घटक पण दिसतात. म्हणजे उत्तर काय येईल तुमचं, वरील सर्व, बरोबर. ओके, बीपीएससी म्हणजे बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन 2011 हा क्वेश्चन विचारला होता. जसं आपल्या एमपीएससी ला विचारतात तसं अदर जे आयोग आहेत ना स्टेटचे, तिथे तुम्हाला हे क्वेश्चन विचारलेले दिसून येतात. 33 नंबरचा क्वेश्चन बघा. गलगंड किंवा आउटू ग्रंथी यांची अतिरिक्त वाढ डॅश डॅशच्या कमतरतेमुळे होते. कशामुळे होते? आयोडीन, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम. तर इथं जे गलगंड किंवा आउटू ग्रंथी आहे ना त्याची अतिरिक्त वाढ जी आहे ना ती आयोडीनमुळे होते. कशामुळे होते? आयोडीनमुळे होते, लक्षात घ्या. शिंबाधारी वनस्पतीमध्ये बघा हे लेग्युमिनस प्लांट जे आहे ना हे लोकसेवा आयोगाचा अतिशय आवडता पॉइंट आहे. कंबाईनच्या 2 ते 3 एक्झाम मध्ये लेग्युमिनस प्लांट वरती क्वेश्चन होता. याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशनचं काम तुम्हाला विचारलेलं आहे, आणि हा क्वेश्चन पण पूर्वी च्या एक्झाम मध्ये झालेला ॲझोटोबॅक्टर, नायट्रोबॅक्टर, रायझोबियम आणि सुडोमोनास. तर रायझोबियम ह्याचं जे आन्सर आहे ना तर हे रायझोबियम काय आहे, लेग्युमिनस प्लांट का आहेत, नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय, त्या सगळ्या संकल्पना तुमच्या इथे क्लिअर असल्या पाहिजेत, कारण का वारंवार विचारल्या जाणाऱ्या ह्या संकल्पना आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आपल्याला इथे दिसून येतो. क्वेश्चन आहे वनस्पतीचा कोणता भाग फुलं येण्यासाठीची उद्दीपने ग्रहण करतो? बीपीएससी ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. खोड, फांद्या, पान आणि मूळ. 35 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 35. आपल्याला माहितीये उद्दीपित कोण करतं? पान करतं, बरोबर. पान, खोड नाही येणार इथे, लक्षात घ्या. खालीलपैकी कोणती कृत्रिम परिस्थितिकी आहे? आर्टिफिशियल इकोसिस्टीम म्हटलंय, ठीक आहे. तलाव, शेत, जंगल आणि यापैकी नाही. सोपा क्वेश्चन आहे, बरोबर. शेत, आपण हे प्लॅनिंग नसतं की नाही आपली शेती वगैरे करणं, तर त्याला तुम्ही आर्टिफिशियल इकोसिस्टीम असं म्हणू शकता. इथे तुम्हाला मानवी रक्ताचा पीएच विचारलाय. 7.2, 7.8, 6.6, 7.4. पाठीमागं आपण पीएचच्या रेंज नुसार विचारलेलं होतं क्वेश्चन, बरोबर. तर इथे जर बघितलं आपण तर मानवी रक्ताचा जो पीएच आहे तो 7.4 आहे, लक्षात ठेवा. एसएससी 2011, जेपीएससी 2013, बीएसएससी, आरआरबी, एनटीपीसी बऱ्याच एक्झामला रक्ताचा पीएच तुम्हाला विचारलेला आहे. ओके, क्लिअर. पुढचा क्वेश्चन आहे दात किडण्याचं कारण काय आहे? विषाणू संक्रमण, दूषित पाणी, जीवाणू संक्रमण, अनुवंशिक कारण. दात का बरं किडतात? आपण जनरली म्हणतो की चॉकलेट खाणं किंवा हे त्याच्यामधून जीवाणू संक्रमण होतं आणि इथं दात किडतात. ओके, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचा यशस्वी क्लोन सर्वप्रथम तयार केला गेला? खालीलपैकी कोणत्या प्राण्याचा यशस्वी क्लोन सर्वप्रथम तयार केला गेला? 39 नंबरचा क्वेश्चन बघा. मेंढी, बरोबर. सगळ्यांना डॉली मेंढी वाचला असेल तुम्ही. ओके, एड्सचं कारण काय आहे? T4 लसिका, श्वेतपेशींची कमतरता, उच्च रक्तदाब, रायबोफ्लाविनची कमतरता, जीवाणू संक्रमण. रोगांवरती बरेच क्वेश्चन विचारले जातात, तर याचं उत्तर आहे T4 लसिका, श्वेतपेशींची कमतरता. पुढचा क्वेश्चन आहे प्राणी पेशीत जीवद्रव्याचा सर्वाधिक विपुल प्रमाणात असलेला अकार्बनी घटक कोणता? बघा, प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी दोन्ही मधला डिफरन्स विचारणं हे आयोगाचं खूप आवडतं काम आहे, कारण बेसिक आहे ते पुस्तकामध्ये असतं.
तर इथे तुम्हाला प्राणी पेशी ज्या आहेत ना, त्या प्राणी पेशीमध्ये जीवद्रव्याचा सर्वाधिक विपुल प्रमाणात कार्बनी घटक विचारलाय. सोडियम आणि पोटॅशियम, पाणी, लोह, फॉस्फेट. काय येईल उत्तर बघा. 41 नंबरचा क्वेश्चन. 41 नंबरचा क्वेश्चन. चला बघा उत्तर काय येईल. पाणी. बरोबर. अकार्बनी घटक म्हटलं तर काय येणार आहे. पाणी येणार आहे. ओके. काळा आजार. काळा आजारावरती पाठीमागं पण एक क्वेश्चन झाला. तर काळा आजाराचा रोगकारक लेशमानिया हा कोणत्या प्रकारे अलैंगिकपणे गुणित होतो. तर बघा रोगकारक कोण आहे. लेशमानिया आहे. हेही लक्षात ठेवा. अलैंगिकपणे गुणित होतो कोणत्या प्रकारे म्हटलंय. ओके. बडिंगद्वारे होतो, बायनरी फिशनद्वारे होतो, मल्टिपल फिशनद्वारे होतो का स्पोरोगोनी म्हणजे बीजाणुधानी जालिकेद्वारे गुणित होतो. काय येईल उत्तर बघा. 42 नंबरचा क्वेश्चन. द्विविभाजन. बरोबर. बायनरी फिशन. उत्तर काय आहे. बायनरी फिशन. तर बायनरी फिशन म्हणजे काय, बडिंग म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. स्टेट बोर्डाच्या किंवा आपल्या या लुसेंटच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चला पुढचा प्रश्न बघा. अनुवंशशास्त्र कशाशी संबंधित आहे. अनुवंशशास्त्र कशाशी संबंधित आहे. पहिला ऑप्शन आहे मेंडेलचा नियम. मेंडेलच्या नियमावरती क्वेश्चन आहेत किंवा मेंडेलने कशावरती प्रयोग केले याच्यावरती पण पूर्वी क्वेश्चन विचारले. जैविक उत्क्रांती, डीएनए ची रचना, अनुवांशिकता आणि विविधता. 43 नंबरचा क्वेश्चन बघा. अनुवांशिकता आणि विविधता. क्वेश्चन नंबर 43. 43 नंबरचा क्वेश्चन. डी ऑप्शन. बरोबर. अनुवांशिकता आणि विविधता. अनुवंशशास्त्र जे आहे ना, अनुवांशिकता आणि विविधतेशी संबंधित आहे. मेंडेलचे बघा मेंडेलचे अनुवांशिकतेचं जे तत्व आहे ना, याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. हे कशावर आधारित आहे. इथं आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, असेक्सुअल रिप्रोडक्शन, सेक्सुअल रिप्रोडक्शन वरील सर्व. मेंडेलचं अनुवांशिकतेचं जे तत्व आहे ना, ते कशावरती अवलंबून आहे. बघा याच्यामध्ये तुम्हाला व्हेजिटेटिव्ह दिसतं, असेक्सुअल दिसतं आणि सेक्सुअल पण दिसतं. म्हणजे वरील सर्व. इयत्ता 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मेंडेलचे जे प्रयोग आहेत ते वाचायला मिळून जातील. ओके. सामान्यपणे डॅश डॅश याला ब्रेक बोन किंवा अस्थिभंग ताप म्हणतात. टायफॉइड, नासिका शोथ, पिवळा ताप, डेंग्यू. 45 नंबरचा क्वेश्चन. डेंग्यू. बरोबर. ब्रेक बोन फिवर ज्याला काय म्हटलं जातं, डेंग्यू किंवा डेंगी. बरोबर. सिल्क फायबर हे रासायनिक दृष्ट्या डॅश डॅश आहेत. सिल्क फायबर हे रासायनिक दृष्ट्या डॅश डॅश आहेत. प्रथिन आहेत, कर्बोदक आहेत, जटिल लिपिड आहेत, बहुसॅकराइड आणि मेदाचं मिश्रण आहे. काय येईल उत्तर बघा. 46 नंबरचा क्वेश्चन. 46. अ ऑप्शन. बरोबर. प्रथिन. तर हे प्रथिन आहेत. सिल्क फायबर हे रासायनिक दृष्ट्या काय आहेत, प्रोटीन आहेत किंवा प्रथिन आहे. ओके. लस दिली असता त्या लसीशी संबंधित विशिष्ट प्रतिपिंडांचं संश्लेषण करून संरक्षण प्रदान करणाऱ्या शरीरातील प्रतिपिंड उत्पादनास कारक ठरणाऱ्या पेशी. कणिपेशी, लसिका पेशी, लाल रक्तकणिका, रक्तबिंबिका. 47 नंबरचा क्वेश्चन बघा. 47 नंबरचा क्वेश्चन. लसिका पेशी. ओके. लसिका पेशी. खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य आहे. देवी, क्षय, मलेरिया, कॉलरा. जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य आहार. तर 48 नंबरचा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये देवी हा जो आजार आहे ना, हा कसा आहे, विषाणूजन्य आहे. ओके. जनावरांमध्ये तोंड आणि पायखूर यांना होणारा रोग कशामुळे होतो. जीवाणू, बुरशी, आदिजीव आणि विषाणू. 49 नंबरचा क्वेश्चन. विषाणूमुळे. बरोबर. ओके. एम्ब्रिओ कशामध्ये आढळतो. फुलामध्ये, पानामध्ये, बी मध्ये का कळीमध्ये. एम्ब्रिओ भ्रूण बी मध्ये आढळतो. बरोबर. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न.
शैवालाची पेशीभित्तिका कशाची असते? कायटिन, सुबेरिन, सेल्युलोज, क्युटिन. सेल्युलोजची जी पेशीभित्तिका असते ती कशाची असते आणि कायटिनची पेशीभित्तिका कशाची असते तेही मला सांगा. शैवाल म्हणजे अल्गीची जी पेशीभित्तिका असते ती सेल्युलोजची असते, हे बरोबर आहे. ओके. 52 नंबरचा क्वेश्चन बघा. चंदनाचं झाड हे पूर्णतः मूळ परजीवी, रूट पॅरासाइट आहे, स्टेम पॅरासाइट आहे, स्तंभ परजीवी आहे, अंशतः मूळ परजीवी आहे. चंदनाचं झाड 52 नंबरचा क्वेश्चन. चंदनाचं झाड हे अंशतः मूळ परजीवी आहे. लक्षात घ्या काय आहे? अंशतः मूळ परजीवी. भात शेतीसाठी वापरले जाणारे जैविक खत कोणते? भात शेतीसाठी वापरले जाणारे जैविक खत ॲझोटोबॅक्टरच्या जाती, रायझोबियमच्या जाती, फंगल रूट रॉट, नील हरित शैवाल. 53 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा? डी ऑप्शन. बरोबर, नील हरित शैवाल. ओके. भात शेतीसाठी. खालीलपैकी कोणता विकार असलेल्या व्यक्तीमध्ये हृदयरोगाचं प्रमाण अधिक असते? चला, उच्च रक्तदाब. लक्षात घ्या, हाय बीपी. बरोबर. व्यक्तीमधील रोगाचं निदान करून डॉक्टरने रुग्णाला लोह आणि फॉलिक आम्लाच्या गोळ्या दिल्यात किंवा सल्ला दिलाय. तर इथं तुम्हाला सांगायचंय की त्या व्यक्तीला कोणता रोग असेल. अस्थिसुषितता, पांडुरोग, गलगंड, प्रथिन ऊर्जेचं कुपोषण. 55 नंबरचा क्वेश्चन. बी ऑप्शन. बरोबर, पांडुरोग. ओके. शरीरातील रक्त डॅश डॅश मुळे साकळत नाही. हिमोग्लोबिन, हेपॅरिन, फायब्रिन, जीवद्रव्य. 56 नंबरचा क्वेश्चन बघा. चला, ब्लड टॉपिक करताना आपण हे सगळं वाचतो. उत्तर येईल हेपॅरिन. बरोबर. शरीरातील रक्त कशामुळे साकळत नाही? हेपॅरिन मुळे साकळत नाही. लक्षात घ्या. केंद्रक वगळता पेशीतील कोणत्या इंद्रिया डीएनए असतो? केंद्रक वगळता पेशीमधल्या अशा कोणती इंद्रिया आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला डीएनए आढळतो? अंतर्द्रव्य जालिका, गॉल्गी संकुल, लयकारिका, तंतुकणिका. 57 नंबरचा क्वेश्चन. डी ऑप्शन, तंतुकणिका. बरोबर. 58 नंबरचा क्वेश्चन बघा. जठरा संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान योग्य नाही? डायजेशन सिस्टीम जी आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात. जठर तात्पुरत्या साठवणीच्या जागेचं काम करतं. जठर अन्न जाठर रसात मिसळतं. जठर लायपेज आणि अमायलेज जाठर रसात स्रवतं. जठर रिकामे होण्याचा दर हा अन्नाच्या प्रकारावर अवलंबून असतो. चला, सी ऑप्शन. बरोबर, सी ऑप्शन. चला, उत्तर काय आलं? सी ऑप्शन. 58 नंबरचा क्वेश्चन बघा. 58 नंबरचा क्वेश्चन बघा. जठर तात्पुरत्या साठवणीच्या जागेचं काम करतं. बरोबर आहे. अन्न जाठर रसात मिसळतं, हे बरोबर आहे. पण लायपेज आणि अमायलेज जाठर रसामध्ये स्रवतं, हे बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला या लायपेज आणि अमायलेज वरतीच पूर्वी पण क्वेश्चन विचारलेले आहे. थोडस क्वेश्चन पेपर तुम्ही चेक करा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर. ठीक आहे. ओके. हाही क्वेश्चन तुम्हाला एनडीए ला विचारलेलाच आहे. जस्ट एक मिनिट थांबा. चला, 59 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा गट वातावरणातील तापमान बदललं तरी शरीराचं तापमान स्थिर ठेवतं? 59 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59. ओके. तर इथं बघा, पक्षी जे आहेत ना, तर उभयचर इथं उत्तर येणार नाही, मत्स्य पण उत्तर येणार नाही आणि सरीसृप पण येणार नाही. सीडीएस 2013 ला हा क्वेश्चन विचारलाय. उत्तर आहे पक्षी. ठीक आहे. तर पक्ष्यांचा जो गट आहे ना, आपल्या वातावरणामधलं टेम्परेचर किती जरी बदललं तरी ते त्यांच्या शरीराचं टेम्परेचर कसं ठेवतात? स्टेबल ठेवतात. लक्षात घ्या. 60 नंबरचा क्वेश्चन बघा. एखादी व्यक्ती फक्त बटाट्याची भाजी आणि तांदूळ हेच आहारात घेत असेल तर त्या व्यक्तीमध्ये कशाची कमतरता किंवा कोणत्या पोषण तत्वाची कमतरता तुम्हाला दिसेल?
कर्बोदके आणि जीवनसत्वे, प्रथिने, कर्बोदके आणि प्रथिने, प्रथिने आणि मेद. ओके, 60 नंबरचा क्वेश्चन बघा. बघा बटाटे आणि तांदळामधून कर्बोदके, जीवनसत्वे मिळतील, प्रथिने पण मिळतील, पण मेद नाही, प्रथिने आणि मेद मिळणार आहे. सॉरी, प्रथिने नाहीत मिळणार, त्याच्यामुळे उत्तर आहे तुमचं प्रथिने आणि मेद. ठीक आहे, कर्बोदके मिळतील, जीवनसत्वे मिळतील, पण प्रथिने आणि मेद इथं मिळणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला फोटोसिंथेसिस वरती क्वेश्चन आहे. डॅश डॅश यात प्रकाश संश्लेषण घडून येतं. केंद्रक, तंतुकणिका, हरितलवक, पेरॉक्सी काय? 61 नंबरचा क्वेश्चन बघा. 61 नंबरचा क्वेश्चन. हरितलवक, बरोबर. याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण घडून येतं. केंद्रकामध्ये घडतं का? नाही. तंतुकणिकेमध्ये नाही आणि पेरॉक्सिकाय मध्ये पण नाही. पेशीशास्त्र म्हणजे काय? जीवाणूंचा अभ्यास, पिकांचा अभ्यास, पेशींचा अभ्यास, लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास. 62 नंबरचा क्वेश्चन बघा. पेशींचा अभ्यास, बरोबर. काय येईल उत्तर? पेशींचा अभ्यास. पेशीशास्त्र म्हणजे पेशींचा अभ्यास. अंडी देणारा सस्तन प्राणी कोणता? वटवाघूळ, कावळा, शाहमृग, डकबिल, प्लॅटिपस. वटवाघूळ, कावळा, शाहमृग, डकबिल आणि प्लॅटिपस. अंडी देणारा प्राणी कोणता असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. डकबिल, प्लॅटिपस. ओके, डकबिल, प्लॅटिपस. कावळा सस्तन प्राणी म्हटलंय, त्याच्यामुळे इथे कावळा हे उत्तर येईल का? नाही येणार, बरोबर. लैंगिक प्रजननामुळे अनुवंशिक विविधता येते, कारण का? जेनेटिक विविधता येते. का बरं येते हे विचारलंय तुम्हाला. जनुकांचं एकत्रीकरण, गुणसूत्रीय बदल, जनुकांचं फेरबदल, वरील सर्व. बीपीएससी 2011 ला हा क्वेश्चन, बीपीएससी 2011 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. 64 नंबरचा क्वेश्चन बघा. 64. वरील सर्व. ठीक आहे, बघा. जेनेटिक विविधता येण्याचं कारण काय आहे बघा. जनुक एकत्रित होतात, गुणसूत्रीय बदल होतात, जनुकांमध्ये फेरबदल होतात, हे सगळं बरोबर. खरूज, स्केबीज हा जो रोग आहे ना, याचं कारण तुम्हाला विचारलंय. जीवाणू, बुरशी, आदिजीव, गोलकृमी. 65 नंबरचा क्वेश्चन बघा. स्केबीज या रोगाचं कारण आहे जीवाणू. ठीक आहे, काय आहे उत्तर इथं तुमचं? जीवाणू. ओके. 66 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते इंद्रिय मेदाचे भंजन करून कोलेस्ट्रॉल निर्मिती करते? 66 नंबरचा क्वेश्चन बघा. 66. यकृत, बरोबर. मेदाचं भंजन करून कोलेस्ट्रॉलची निर्मिती यकृत करतं. आतडं, फुफ्फुसे, वृक्क इथं उत्तर येईल का? नाही येणार. थोडेसे केअरफुली क्वेश्चन तुम्ही वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात इथं येऊन जाईल. ठीक आहे, ओके. तर बघा, हा होता सायन्सचा आपला सेट पहिला. ठीक आहे, सेट दुसरा पण आपला लगेचच अपलोड होऊन जाईल. तर हे आहे लुसेंटचं पुस्तक. या पुस्तकातून तुम्हाला काय करायचंय? तुमच्या आता जी राज्यसेवा परीक्षा आहे त्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करायची. कारण का आतापर्यंतचा जर सगळा सारांश तुम्ही बघितला तर लुसेंटच्या पुस्तकाच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत. मूळ लेखक रवी भूषण सर आहेत. या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलाय केसागर पब्लिकेशननी. त्याच्यामुळं तुम्हाला मराठीमध्ये हे पुस्तक मिळून जाते. 2 पुस्तकं आहेत, एक थेरीचं आहे, एक एमसीक्यूचं आहे. दोन्ही पुस्तकं साइड बाय साइड वाचा. येणाऱ्या कंबाईन साठी उपयोगी पडेल, मेन्स साठी उपयोगी पडेल, इतर कोणत्या सरळ सेवा भरतीच्या एक्झाम तुम्ही देत असाल त्या परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी पडतील. ठीक आहे, तर आजच्या सेशन मध्ये आपण 65 क्वेश्चन घेतलेले आहेत. असेच आपण एक 10 ते 12 सेशन घेणार आहोत, जेणेकरून तुमची जी येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्या पूर्व परीक्षेला मदत होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला व्हिजिट करायची आहे आपली ऑफिशियल वेबसाईट केसागर पब्लिकेशनची, जिथे तुम्हाला एमपीएससी, पीएसआय, एसटीआयएसओ, ग्रेड सी, करंटच्या एक्झाम, कॉन्स्टेबल असेल, टीईटी असेल, टेट असेल, ग्रामसेवक असेल, सगळ्याच परीक्षांसाठी दर्जेदार अशी पुस्तकं इथं तुम्हाला मिळत आहेत आणि इथूनच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. लक्षात घ्या. तर अशाच चांगल्या सेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतात तेव्हा तुम्ही लेक्चर्स बघून घ्या. त्याच्यातले काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. बरेच विद्यार्थी पुस्तकं ऑर्डर करतात. पुस्तकं तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती मिळतात. कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन नाही. इथं तुम्हाला पे करावं लागतं. पे केल्यानंतर तुम्हाला एक 5 ते 6 दिवसामध्ये पुस्तकं जी आहेत ती मिळून जातात. तरी देखील तुम्हाला काही अडचणी आल्या तर पब्लिकेशनच्या नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा. तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होऊन जातील. आणि येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी कोणत्या विषयाचे लेक्चर्स घेतले पाहिजेत
असं तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तसं सांगू शकता की मॅडम आम्हाला हा सब्जेक्ट अवघड जातोय किंवा या सब्जेक्टचे थोडेसे लेक्चर तुम्ही घेतले तर आम्हाला मदत होईल वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर बघा, विद्यार्थी भरपूर सारे लेक्चर्स बघतात पण खूप कमी विद्यार्थी लाईक करतात, खूप कमी विद्यार्थी कमेंट करत नाहीत. असो, विद्यार्थ्यांना वेळ नसतो, त्याच्यामुळे या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. पण जर एखादं सेशन तुम्हाला खरंच मनापासून आवडलं, तुम्हाला हेल्पफुल ठरलं तर एखादं कमेंट नक्की करत जावा. पुढच्या विद्यार्थ्यांना ते उपयोगी पडतं. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.